थांब थांब. सोपान दादा खूप काही बोललेले आहेत आणि इथं बोललेल्या सर्व घटना त्यांच्या काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. जरी आला तर तो योगायोग समजावा. मी अनिकेत दादाला म्हटलं की बाबा तुम्ही म्हणले रील स्टारचा कार्यक्रम आहे, रील स्टारचा. मी त्यांना सांगितलंय बाबा की रील स्टार माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणाऱ्या प्रत्येक रील स्टारला प्रथमतः हृदयाच्या तळापासून शुभेच्छा. ते गरजेचं होतं जुना. आणि आपण कार्यक्रमाला कोणत्या बसलो असं मरेलवाणी बसायचं नाही. टाळ्या वाजल्या तर जोरात वाजायच्या, ना तर न वाजलेल्या बऱ्या. एकदा सुनील अण्णा शेळकेसाठी जोरदार टाळ्या होत्या की ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे एकत्र आलो. शांततेचे उपासक महाकारुणिक. किती मिनिटं बोलायचे ते सांगा पहिले. मास्तर आहे मी, टाइम महत्वाचा आहे. बबनराव नाही तर मग बाबिया म्हणावं लागल. ओके. सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे. त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे या भारतामध्ये न कळत ज्यांनी कुठंतरी हा भारत एकात्म ठेवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक महापुरुषांना, विचारवंतांना, क्रांतिकारकांना, समाजसुधारकांना हृदयाच्या तळापासून प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मला या ठिकाणी बोलण्याचं ज्या घटनेनं स्वातंत्र्य दिले ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथं बसलेल्या तमाम तरुणांना की बाबा आपण रील स्टार आहात आणि मात्र आपण 8 अब्ज जगाची लोकसंख्या असताना जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाहीत. एवढी गोष्ट मात्र तुमच्या लक्षात येणं काळाची गरज आहे. काही जण काय दिवस रात्र इथं भजे खाताना लाईवाला, कुठं पापड खाताना लाईवाला, कुठं खदानात पावताना नाहीवाला, हे भंगार धंदे बंद करायचे. हे आगाव धंदे बंद करायचे नाही. आपली काही प्रायव्हसी आहे ती आपल्याला जपता आली पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय माहिती का, प्रत्येक गोष्टी आपण लाईव्ह दाखवायच्या नाही, काही गरज नाही त्याला. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल युट्यूबला आजकाल काय व्हायला माहिती का, नवीन चॅनल आले पहा. त्या चॅनलमध्ये काय असते, सर तुमची स्ट्रगल लाईफ सांगा. ती स्ट्रगल लाईफ मी सांगणार, चॅनलला दुसऱ्या टाकणार, इकणार, ते पैसे ते कमवणार, कार्यक्रम होणार. म्हणून मी पोरांना सांगतो की पोरो 30 सेकंदाच्या रीलनं आपलं आयुष्य बदलत नाही. आणि रील स्टारना पण एक विनंती आहे की आपण काय सांगतो, वाक्य असते अण्णा यांचं वाक्य, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं. याची रील असती पोराची. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि हे संध्याकाळी म्हशी घेऊन घरी येते. म्हणून आपल्या रीलच्या माध्यमातून समाज वेगळ्या मार्गावर जाणार नाही याची काळजी घ्या. मी अनिकेत भाऊला म्हणलं, तुम्ही म्हणले कार्यक्रम आहे रील स्टारचा. मी म्हणलं आपण रील स्टार, रिअल स्टार, आपण रील स्टार नाहीत. आणि आपलं काम आहे, आपण मास्तर आहे, पोराला कधी कधी हाणत दिसतो. तसं इथं बसलेल्या पोरींना पण आपल्या भारताची संस्कृती लयात जाणार नाही याची काळजी घ्या. नाही तर तू बेदार करायली पोरायला, कच्चा बदाम पक्का बदाम. बेदार करायचं नाही. तू बेदार है मैं नहीं तो कौन बे. आमचं पोरग लगेच म्हणाले तू नहीं कोई और सही, और नहीं कोई और सही, लाख हसीना इस जमाने में तू अकेली तो नहीं. त्यामुळे एक गोष्ट महत्वाची की बाबा काय करा, आपण रीलच्या माध्यमातून अलीकडे पाहिलं असेल की बाबा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुद्दा निघाला, 2 किलो गहू तांदळाचा, त्याच्या विरोधात पहिली 5 मिनिटाचा व्हिडिओ मी घेतला. म्हणजे तुम्हाला अन्यायाच्या विरोधात बोलता आलं पाहिजे. राज्यघटना कलम 19 ते स्वातंत्र्य ते आपल्याला उपभोगता पाहायला पाहिजे. त्याच्यातून समाज एकोपा कसा करता येईल हे आपल्याला करता आलं पाहिजे. आता 288 आमदार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. भारतामध्ये 4120 आमदार आहेत. या भारतामध्ये विधान परिषदेचे 426 आमदार आहेत. पण आमदारात आमदार नंबर 1 म्हणलं की सुनील अण्णा शेळके कसं काय झाले बाबा, हे आपल्या लक्षात घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, काही गोष्टी आपल्या पोरं लक्षात घ्या की बाबा स्टेटस. आजकाल पोरं पोरी बेदार काय, सकाळी उठलं अण्णा यायच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे मी स्टेटसला काय ठेवू, मी गॉगल कोणाचा घालू, कोणाच्या गाडीसमोर फोटो टाकू नाही. आणि आपलं बोलणं रोकटोके, काही म्हणतील याला काय बोलले इथं.
काही जण पुन्हा वाटेल ना तुम्ही आम्हाला आमचा कार्यक्रम मायनस करायला बोलले, आमचा कार्यक्रम उधार करायला बोललो होतं. पण सांगायचं तात्पर्य पोरो, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका. ती काळाची गरज आहे. आणि जर आपण आता बदललो नाही तर येणारा काळ बळजबरी आपल्याला बदलायला भाग पडेल. सुनील नाना शेळकेंना मी एवढंच म्हणेल की तुमचा वाढदिवस आहे. येणाऱ्या काळात आपण जसा रील स्टारचा कार्यक्रम ठेवला, मी स्वतःला भाग्यवान समजतो की टायगर ग्रुप आणि अनिकेत भाऊगुले यांचा मला कॉल आला. त्यांचं काम मी नेहमी पाहत असतो. पण सुनील अण्णा शेळकेचं मागल्या वर्षी मी पाहिलेलं एक काम होतं की बाबा ग्रामीण भागातलं पोरग जेव्हा परीक्षेला जायचं, परीक्षेला जात असताना त्या गोरगरिबाच्या लेकरांना जायचे वांदे होते. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, रील स्टार असतील, युट्यूब मधून पैसा कमवणारे लाखो लोक असतील, अनेकांचा एक नवीन ट्रेड आला पहा. गरिबीवर भाषणं करायचे, मोठं व्हायचं, स्टेजवर येऊन पुन्हा गरीबावर बोलायचं आणि साले हरामखोर पुन्हा गरीबाचा ठोकायचा कार्यक्रम करतात. ते कार्यक्रम करायचा नाही. ज्या परिस्थितीतून आपण गेलो त्या परिस्थितीची जाणीव आपण लक्षात ठेवायची आणि त्या लोकांच्या कामाला आपण आलो पाहिजे. मग त्या ग्रामीण भागातल्या पोराला सेंटर पर्यंत जाताना प्रायव्हेट स्कूल बस अण्णांनी चालू केल्यात. हे त्या अण्णाचं प्रमुख कार्य होतं. अरे मी महाराष्ट्रातला पहिला आमदार पाहिला की ज्या आमदारांनी शिक्षक गौरव पुरस्कार ठेवला आणि त्या शिक्षकाला 900 रुपयाचा टिफिन त्यांच्या घरापर्यंत गेला की शिक्षक शाळेत जाताना त्या डब्यामध्ये जेवण करेल. जेवताना तरी आठवण हा डबा मला अण्णांनी दिला होता. काम ते करावं लागतंय. काम ऐसा करो की नाम हो जाए, नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाए. आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. आपल्या समाजासाठी काही देणं लागेल. आपण किती केला तर समजा मला सांगा, आपला कार्यक्रम एवढा डिलीट होता 34,000 रुपयामुळे मालकानं आपलं सामान बाहेर फेकलं होतं. आपल्या गरजा कमी झाल्या, बंबाट पैसा बी आला, गाड्या घोड्या आल्या, सर्व काही महा लुक बी बदलला. गोरा पडलो मी एसी मुळे. मी ते फिल्टर वापरत नसतो तुमच्या सगळं स्नॅपचॅट डड्डंग टुटून. बेजार पोरग कोमात होते. काल कार्यक्रमात आली तिथे वेगळी दिसू लागली, त्याच्यावर वेगळी दिसायली म्हणले. तो कार्यक्रम महत्वाचा नाही. जगाला आपण दाखवण्यासाठी जन्माला आलो नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपल्या अस्तित्वाची परख आपण घेतली पाहिजे. मी पोरांना कधी म्हणत असतो, पोरं गर्दीचं कारण बना, गर्दीचा भाग नाही. गर्दीचं कारण बना, गर्दीचा भाग नाहीये. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, पण आमदारामध्ये अण्णाचं काम आहे. याच्या अगोदरही आम्ही पाहिलं होतं. त्याच्यानंतर अनिकेत भाऊचंही काम पाहिलं. त्यांचा फोन आल्याच्या नंतर मला टाळता येत नाही. मुंबईला कार्यक्रम झाला, मुंबईला आल्याच्या नंतर फुकट एक दिवस पुण्यात राहावं लागलं. मी मग घर सोडून 2 दिवसापेक्षा जास्त राहिलो नाही. घरी गेल्यावर बायको 15-1 मिनिटं शिवा देणार आहे. ते घरचं मॅटर ऐकावं लागणार आहे. सोपान दादा पण इथे, त्यांचं आमची हिस्ट्री एकच आहे. माझी बायको 15 मिनिटं शिवा देते, त्याची 20 मिनिटं देते. त्याहीलाही सवय आहे आणि मला पण आहे. इकडे कबीर महाराज आहेत पुन्हा, ते माझ्याबद्दल काही बोललेत नाही म्हणून मी सध्या त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. पण मी अण्णाबद्दल एवढंच म्हणेल की अण्णा, तुमचे जे काही स्वप्न असतील, येणाऱ्या काळात आमची एक इच्छा आहे की जो आमच्या गोरगरिबांसाठी झटत असतो, आमच्या गोरगरिबांच्या कामामध्ये येतो, येणाऱ्या काळात लाल दिव्याच्या गाड्यामध्ये तुम्ही असाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. तसं मी काय कोणाच्या प्रचार सभेला जात नाही, पण तुमचं काम चांगलं आहे, नक्की एखादी सभा तुमची गाजू, तो हे शब्द या ठिकाणी देतो. पुन्हा जे जे हवं ते तुम्हाला मिळो. अण्णासाठी मी एवढं म्हणेल की जे जे हवं ते तुम्हाला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ सुनील अण्णा शेळके तुमच्याकडे पाहून इतरांना कळो. हा जो कार्यक्रम ठेवला